यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी येते। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यात आलेल्या आहेत। ताफ्यातील गाड्यांच्या संख्येमध्ये घट करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्य सरकार त्याची अंमलबजावणी करताना दिसतंय। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची अंमलबजावणी केलेली आहे। निर्णय घेतला आणि त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केलेल्या आहेत। आपण बघितलं आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या। पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये आता केवळ 2 गाड्या असणार आहेत, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाड्या सुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत। दुपारी निर्णय आणि लगेच संध्याकाळी अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या संख्येमध्ये घट करण्यात आली आहे। गाड्या कमी करण्याच्या निर्णयाची मुख्यमंत्र्यांकडून तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे। आज संध्याकाळी पनवेल इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री रवाना झालेत। इंधन बचतीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यात आलेल्या आहेत। पनवेलमध्ये कमी ताफ्यासह मुख्यमंत्री रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला राज्य सरकारने चांगला प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुपारीच निर्णय झाला आणि संध्याकाळीच मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची अंमलबजावणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाड्या कमी करण्यात आलेल्या आहेत। गाड्यांच्या संख्येमध्ये घट करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर राज्य सरकारनं आज दुपारीच निर्णय घेतला। मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, सगळ्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय दुपारी घेण्यात आला आणि त्यानंतर संध्याकाळी लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केलेली आहे। पनवेलसाठी मुख्यमंत्री रवाना झाले। थोड्या वेळामध्ये पनवेलमध्ये कार्यक्रम आणि आपल्या अर्ध्या ताफ्यासह मुख्यमंत्री रवाना झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी दुपारी निर्णय घेतला, लगेच अंमलबजावणी केली। आता सगळ्या मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये कमी केली जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर पंतप्रधानांनी इंधन बचत करण्याचं आवाहन केलं होतं, त्याला राज्य सरकारकडून प्रतिसाद दिला जातोय। राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि पहिली सुरुवात स्वतःपासून मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, मंत्रिमंडळानं केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील निम्म्या गाड्या कमी करण्यात आलेल्या आहेत।